नमस्कार. कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या नावाने महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीनं अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ आणि या महामंडळाला आज 25 वर्ष पूर्ण होत आहेत. या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मी सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या सर्व लाभार्थ्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. आमच्या मराठा बांधवांना शुभेच्छा देतो. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची खरी सुरुवात या राज्याचे युती सरकारचे पहिले मुख्यमंत्री मनोहरजी जोशी साहेब, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांच्या कालखंडामध्ये झाली. अखिल भारतीय मराठा महासंघाचे त्या काळाचे अध्यक्ष स्वर्गीय किसनराव वरखिंडे साहेब यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना निवडणुकीमध्ये पाठिंबा देत असताना ज्या पद्धतीनं राज्य सरकार विविध समाजाला महामंडळाच्या योजनेचा लाभ देतात, अशाच प्रकारे मराठा बांधवांनाही त्या ठिकाणी लाभ मिळावा आणि तो मिळत असताना स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील यांचं नाव त्या ठिकाणी असावं ही मागणी केली होती. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील माझे वडील यांचे फार घनिष्ठ संबंध होते. कारण मुंबईमध्ये मराठी माणसांसाठी लढणारा एक नेतृत्व आणि मुंबईमध्ये माथाडी कामगारांसाठी लढणारं एक नेतृत्व, असं दोन नेतृत्व मराठी माथाडी या विषयावरती कार्यरत होती. आणि म्हणून अधूनमधून भेट होत असे, वेगवेगळ्या विषयावरती चर्चा होत असे आणि म्हणून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ते मान्य केलं आणि त्या नावाची घोषणा त्यांनी त्या ठिकाणी केली. पहिल्या टप्प्यामध्ये ही योजना ही आपली साधारण 20 भांडवलाकरिता होती. 30% महामंडळाच्या वतीनं लाभार्थ्यांना पैसे देत होतो. 10% लाभार्थ्यांची त्या ठिकाणी स्वतःची त्यामध्ये पैसे द्यावे लागत होते. 60% बँकेमधून कर्ज मिळत होतं आणि अशा प्रकारे आपल्या महामंडळाची रचना होती आणि फार अल्पशा आकडा त्यावेळेला होता. या महामंडळामध्ये साधारण क्रांती कधी घडली हे जाणून घेणं फार गरजेचं आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून ज्या मागण्या आम्ही या ठिकाणी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामधून आणि एका मोठ्या मोर्चामधून ज्या राज्य सरकारला देण्यात आल्या होत्या आणि त्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री म्हणून माझे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे त्या ठिकाणी कारभार पाहत असताना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची पुनर्रचना करण्यात यावी, पुरेसा निधी त्या ठिकाणी देण्यात यावा, जिल्हा स्तरावरती या योजनेची त्या ठिकाणी खालच्या ग्रामीण भागामध्ये पोहोचण्याकरिता सरकारकडनं काही उपाययोजना करण्यात याव्या, अशा मागण्या त्या ठिकाणी देण्यात आल्या होत्या. राज्यामध्ये महामंडळ म्हटली किती भ्रष्टाचार, मग त्या भ्रष्टाचारामध्ये चेअरमन गुंतलेला आहे, त्या भ्रष्टाचारामध्ये संचालक मंडळ घुसलेलं आहे आणि खऱ्या महामंडळाच्या योजनेचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांना मिळत नसे. अशा परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी या महामंडळाची व्याख्या फारच त्यांनी त्या ठिकाणी बदलली आणि त्यांनी या व्याख्यामध्ये बदल काय नवीन घडवला की व्यवसाय करण्याकरिता बँकेमधून कर्ज आणि घेतलेलं कर्ज महामंडळाच्या लाभार्थ्यांना दिलं जाईल. म्हणजे व्याज परतावना योजना. पहिला आपण बँकेतून कर्ज घ्या, जे बँक आपल्याला कर्ज देईल त्या बँकेचं काही नियमावली असेल, अटी शर्ती असेल, त्याचं आपण पालन करावं आणि त्यांनी ज्या काही व्यवसायाला कर्ज दिलं असेल त्या व्यवसायाचे बँकेतून जो काही इन्स्टॉलमेंट येईल, मासिक जो काही इन्स्टॉलमेंट आहे तो इन्स्टॉलमेंट, त्या इन्स्टॉलमेंटला व्याज हे महामंडळ त्या ठिकाणी देईल. पहिल्या टप्प्यामध्ये ज्या वेळेला ही योजना सुरू झाली त्यावेळेला बऱ्यापैकी ही योजना कागदावरतीच राहिली आणि लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता राज्य सरकार त्यावेळेला एवढं खाली कार्यरत राहू शकलं नाही. आणि त्याच दरम्यान माझी विधान परिषदेची जबाबदारी संपुष्टात आली होती आणि मग आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी या नवीन एका जबाबदारीची मला जबाबदारी दिली
वडिलांच्या महामंडळावरती मला चेअरमन राहण्याची जबाबदारी दिली आणि त्याच्यानंतर एक मोठा प्रवास सुरू झाला. हा प्रवास सुरू करत असताना बँकेची नाराजी, तरुणांना कर्ज न मिळण्याची नाराजी, सरकारची भूमिका, हे सगळ्याला मला खूप तोंड द्यावं लागलं. परंतु हळूहळू जसं मूल जन्माला आल्यानंतर हळूहळू टप्प्याटप्प्यामध्ये चालतो, तेच हे मूल प्रत्यक्षात जन्माला आलं 2018 मध्ये. आणि त्याच्यानंतर मला संधी देण्यात आली आणि मग हेच मूल हळूहळू रांगायला लागलं, हळूहळू चालायला लागलं, पडायला लागलं आणि हळूहळू पडायला लागलं. आज या महामंडळाला 25 वर्ष पूर्ण होताना मला आनंद होतोय की माझ्या वडिलांच्या संघटनेमध्ये माथाडी कामगारांनी आम्ही 2 वर्षापूर्वीच 2019ला 50 वर्ष पूर्ण झाले. त्याचा आम्ही रौप्य महोत्सव त्या ठिकाणी साजरा केला होता. आणि आता या वडिलांच्या नावाने जो शासकीय महामंडळ आहे, या महामंडळाला 25 वर्ष पूर्ण होत असताना मलाच या ठिकाणी चेअरमनची जबाबदारी आहे. त्याच्यामुळे मला खूप आनंद वाटला. जीवनामध्ये अशा प्रकारची संधी बहुतांश लोकांना मिळत नाही, परंतु या दोन्ही संधीच्या माध्यमातून आपल्या कामगाराला, आपल्या समाजाला काहीतरी आपलं देणं लागतं, हाच एक केंद्रबिंदू माझ्याकडे होता. या योजनेअंतर्गत आम्ही खूप चांगल्या पद्धतीने दौरे केले, लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. आज महाराष्ट्रामध्ये आम्ही 70,000 मराठा तरुणांना उद्योजक करण्यामध्ये आम्हाला यश प्राप्त झालेलं आहे. 550 कोटीपर्यंतचं विविध बँकेनी कर्ज दिलेलं आहे. मग ते राष्ट्रीयकृत बँका आहेत, सहकारी बँका आहेत, NBFC आहे, प्रायव्हेट बँका आहेत. मोठं यश आम्हाला त्या ठिकाणी मिळालं. महामंडळाच्या माध्यमातून आजपर्यंत आम्ही 600 कोटीचं व्याज परतावाही त्या ठिकाणी दिलेला आहे. त्याच्यामुळे ही योजना मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. या योजनेमध्ये काही बदल व्हावा अशी वारंवार माहिती, सूचना माझे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडे येत होती. पहिल्या टप्प्यामध्ये अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर खूप आम्ही प्रवास केला, लोकांना भेटलो, त्याच्यात त्रुटी, त्या त्रुटींमध्ये काही बदल केला पाहिजे हे मी नेत्यांना सांगत होतो. आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आम्ही कामे त्या ठिकाणी चालू करत होतो. हे सगळा प्रवास आम्ही जर पाहिला तर या प्रवासामध्ये एक लक्षात आलं की राष्ट्रीयकृत बँकांचं कर्ज देण्याची जी भूमिका होती, राष्ट्रीयकृत बँकांची कर्ज देण्याची भूमिका होती, ती थोडीशी कमी होती. आणि अशा पद्धतीनं ती सामान्य लोकांना कर्ज देण्यासाठी थोडंसं पसंती नव्हती. एक तर राज्य सरकारची योजना म्हटलं किंवा केंद्र सरकारची योजना म्हटलं तर बँकेला एक असं लक्षात येतं की अरे बाबा, हा काही योजनेचा परतफेड करणार नाही आणि मग हा याचा गैरवापर करणार, प्रत्यक्षात व्यवसाय करण्यापेक्षा हा दुरुपयोग करेल. परंतु मला आनंद वाटतो की माझ्या मराठा बांधवांनी हे खोडून काढलं. बँकेने पाहिलं की अरे, आम्ही साधारण 10 लाख रुपये कर्ज नाही दिलं, पण 4 लाखांमध्ये यानं व्यवसाय सुरू केलेला आहे. कुणी हातगाडीचं दुकान, ठेली टाकली, कुणी शिवणकाम सुरू केलं, कुणीतरी चक्कीचं म्हणजे आटा बनवण्याचा व्यवसाय सुरू केला, कुणी पापड व्यवसाय सुरू केला, कुणी छोटे मोठे कारखाने तयार केले, कुणीतरी स्लायडिंग विंडोचा व्यवसाय केला, कुणीतरी मोटरसायकल रिपेअर करणाऱ्याचा व्यवसाय सुरू केला. अहो, इतके चांगले व्यवसाय लोकांच्या लक्षात आलं की मग बँकेला विश्वास झाला की अरे नाही, हे मराठा समाजाची मुलं, ही तरुण आहेत, ह्यांना फक्त व्याजाचा एक फार मोठा डोंगर असल्यामुळे हे धाडस करत नव्हते, परंतु महामंडळामधून व्याजाचा एक फार मोठा डोंगर हा हलका झालेला आहे आणि आता ही मुलं व्यवसाय करतात. या महाराष्ट्रामध्ये काम करताना खूप चांगले अनुभव आलेले आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीनं चांगले अनुभव आलेले आहेत आणि वाईटही अनुभव आलेले आहेत. सोशल मीडिया या महामंडळामध्ये फार मोठा दुवा निर्माण झाला. मी वारंवार फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून यायचो, त्यावेळेला माझ्याकडे काय लक्षात यायचं, काही ठराविक लोकच या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून टीका टिप्पणी करायच्या, पण मला कधी वाईट वाटलं नाही. परंतु ते त्या ठिकाणी तक्रार करायच्या की आम्हाला व्याज परतावा आला नाही, बँका कर्ज देत नाहीत. माझे जे महामंडळाचे सहकारी जे फेसबुक लाईव्ह पाहायचे ते लगेच फोन करायचे, काय तुझी अडचण आहे, तुझा नंबर पाठव. आणि काही ठिकाणी आम्हाला असं आढळलं की काही तरुणांची खूप काही चांगली कामं त्या ठिकाणी झाली आणि काही ठिकाणी असंही मला आढळलं की जाणीवपूर्वक काही लोक ट्रोल करत होती. परंतु मला ट्रोल करणाऱ्या व्यक्तींचं कधीच वाईट वाटलं नाही.
त्यांच्या नावावरनं तर असंच वाटलं की ते मराठा बांधव आहेत, परंतु तुम्ही कधी प्रत्यक्षात त्यांच्याशी बोललो नाही. परंतु काही ठिकाणी मला असं जाणीवपूर्वक आढळलं की काही मंडळी योजनेचा लाभ घेतात पण खरा व्यवसाय करत नव्हती. हे खरं म्हणजे दुर्भाग्य आहे. आम्ही काही ठिकाणी चौकशी केल्यानंतर आम्हाला काही ठिकाणी या योजनेचे काही चुकीचे लाभार्थी जे दुरुपयोग करतात त्यांना आम्हाला अडवावं लागलं. काही ठिकाणी तर आम्हाला असंही कळालं की आमचा फोन गेल्यानंतर परत तो तरुण उभा राहिला, नाही साहेब मी याचा दुरुपयोग केला होता पण मी आता उपयोग करणार आहे, मी आता व्यवसायाला भागा लागणार आहे, मी आता असं चुकीचं काही काम करणार नाही. आणि त्याच्यानंतर तो रेग्युलरमध्ये बँकेचं कर्ज फेडत होता आणि व्यवसायामध्ये तो मोठ्या पद्धतीने काम करत होता. हे काय काय गोष्टी आहे ना, असं आम्हाला या योजनेअंतर्गत शिकायला मिळालं. राष्ट्रीयकृत बँकांना परप्रांतीयांचा फार मोठा आम्हाला त्रास होतो. हे वारंवार वेगवेगळ्या बैठकीमध्ये मी सांगत आलेलो आहे. परंतु प्रयत्न चालले आहे की राष्ट्रीयकृत बँकांचे जे परप्रांतीय आहेत ह्यांनाही आम्ही कन्व्हिन्स करतोय. आणि ते ज्या वेळेला त्यांच्या शाखेमधून एखादं कर्ज दिलं असेल आणि त्या कर्जाची वेळेवर परतफेड होत असेल तर तो परप्रांतीय अधिकारीही त्या ठिकाणी कर्ज देण्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी प्रतिसाद देत असतो. काही जिल्हे आमचे दुष्काळ भागामध्ये आहेत आणि त्या दुष्काळ भागामध्ये काही जिल्हे असल्यामुळे बँक धाडस करत नाही. काही बँकेच्या अधिकाऱ्यांची मी बैठक केली तर ते म्हटले की साहेब काही जिल्ह्यांमध्ये आणि काही तालुक्यामध्ये आणि काही गावं तर ब्लॅकलिस्टेड आहेत. मी म्हटलं बाबा ब्लॅकलिस्टेड म्हणजे काय असतं? तर ते म्हटले की काही योजना आल्या केंद्र किंवा राज्य सरकारच्या तर काही ठराविकच गावची लोक त्याचा लाभ घेणार आणि त्याचा परतफेड करणार नाही आणि ते खाती एनपीएला जातात. आणि एनपीएला गेल्यामुळे मग आम्हाला तिथे काहीच करता येत नाही. आपल्याला काम करावं लागेल. मराठे बांधवांनो, ज्या गावामध्ये ब्लॅकलिस्ट गाव जिथं झालेलं आहे त्या गावाचे असणारे कर्ज घेणाऱ्या लोकांना भेटलं पाहिजे. पुढाऱ्यांना थकवणारे कर्ज सगळे पुढारी मंडळी आहेत, सामान्य माणूस नाहीये. सामान्य माणूस आजही घराच्या समोर एखादा बँकवाला उभा राहिला तर वेळ प्रसंगी आपल्या घरातलं मंगळसूत्रही विकून त्याचे परतफेड करत असतो. परंतु आपल्या दारासमोर कोणी पैसे मागायला आलं तर तो सहन करत नाही. ही वस्तुस्थिती आहे. परंतु काही समाजसेवक राजकारणी पुढारी मंडळींना काही निर्लज्ज असतात की ते कर्ज घेतात, योजनेचा लाभ घेतात आणि परतफेड करत नाही. ह्याचा परिणाम मराठा समाजाच्या तरुणांना होतो. आपल्याला काम करावं लागेल. अशा काही गावांमध्ये जाऊन जिल्ह्याचे दौरे करणं गरजेचं आहे. तालुके दौरे मला पहिल्या टप्प्यामध्ये करता आले, त्याच्यामुळे मला 28 तालुक्यांना भेट देता आली. परत एकदा आम्ही तालुके दौरे त्या ठिकाणी सुरू करणार आहोत. राज्य सरकारच्या दुसऱ्या टप्प्याच्या मला जबाबदारी ज्या वेळेला दिली त्यावेळेला मला माझे नेते म्हटले की पुढं काय करणार नरेंद्र आता तुम्ही? मी म्हटलं साहेब पुढं आता आम्ही 10 लाखाचं 15 लाख करणार. जे आम्ही केलं 5 वर्षाची जी मर्यादा होती ती आम्ही 7 वर्षाची कर्ज परतफेड करण्याची आम्ही मर्यादा त्या ठिकाणी वाढवली. आम्ही या योजनेअंतर्गत शैक्षणिक कर्ज घेण्यासाठीही आम्ही काही योजना तयार केली. आपण जर पाहिलं की सारथीसारखी एक चांगली संघटना आज संस्था आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मुख्यमंत्र्याच्या कालखंडामध्ये ते झाली आणि तिला यशस्वीरित्या आता चालू ठेवलेलं आहे. परंतु त्याच्यामध्ये जे मेरिटमध्ये मुलं येतात त्यांना त्या सारथीमधून अनुदान मिळतं. मग बाकीच्या मुलांनी काय करायचं? कारण फार मोठा खर्च आहे याच्यामध्ये. मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही काय ठरवलं की आपण बँकेमधून शिक्षणासाठी घेतलेलं कर्ज आणि त्याचंही व्याज अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून तुम्हाला व्याज परतावा देण्यात येईल अशा प्रकारचा आम्ही निर्णय घेतला आणि त्या निर्णयाची लवकरात लवकर अंमलबजावणी होणार आहे. आम्ही त्या ठिकाणी वाट पाहतो की आमच्या नियोजन विभागाच्या खात्यातून कधी GR येईल आणि त्या GR पासून आम्ही आमचे नवीन लाभार्थी तयार करू शकतो. छोटे कर्ज घेणाऱ्या लोकांना फार अडचण होत होती. खास करून आमचे जे रस्त्यावरती छोटे मोठे विक्री करणारी मंडळी आहेत, छोटे मोठे दुकानं लावतात, ज्यांची गरज 50,000 आहे, 1 लाख आहे आणि जास्तीत जास्त 2 लाख आहे, अशा गरजू माणसांसाठी पण आम्ही योजना तयार केली की त्या योजनेमधून बँकेमधून कर्ज घ्या 3 वर्षाकरिता, त्याचं व्याज परतावा आम्ही तुम्हाला देऊ आणि ते दिल्यानंतर आम्ही परत एकदा तुम्हाला व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टिकोनातून 15 लाखाच्या योजनेचा लाभ मिळेल अशा प्रकारचाही आमचा प्रयास आहे आणि याच्यासाठी आम्ही वेळोवेळी पाठपुरावा त्या ठिकाणी करत आहोत. मंडळी, नवीन अत्याधुनिक आता जग चाललेलं आहे. तुम्हाला कल्पना आहे की आपल्या योजनेमध्ये तर खूप लाभ झालेला आहे. आपली योजना ही ऑनलाईन आहे, फेसलेस आहे.
चेअरमनला भेटायची गरज नाही, एमडीला भेटायची गरज नाही, कर्मचाऱ्यांना भेटायची गरज नाही. परंतु ई सेवा केंद्रामधूनही लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये लुबाडलं जातं हे आम्हाला लक्षात आलेलं आहे. आम्ही सीएससी सेंटरमधून आम्ही आता काहीतरी तडजोड करून काहीतरी एग्रीमेंट करण्याच्या विचाराधीनामध्ये आहोत की जेणेकरून महाराष्ट्रामध्ये केंद्र सरकारच्या अंतर्गत सीएससी सेंटर्स राबवले जातात आणि त्या सीएससी सेंटरमधून आपण आपल्या महामंडळाच्या योजनेचे जेवढे काही कागदपत्र असतील ते व्यवस्थितपणे आपण अपलोड करू शकतो आणि त्या सीएससी सेंटरलाही ट्रेनिंग दिलं जाईल अशा प्रकारचं आमचं नियोजन आहे. म्हणजे जे कुणी दलाल कर्ज देतो, व्याज परतावा देतो म्हणून प्रचंड लोकांकडनं गरिबांना लुबाडण्याचं काम करतात त्याच्यावरती कुठेतरी आळा बसेल याचाही आमचाही मानस आहे. आम्ही मोबाईल सॉफ्टवेअरवरती आता काम करतोय. बँका आम्हाला भेट द्यायला आलेल्या आहेत. बँकांचं म्हणणं आहे की साहेब आम्ही तुम्हाला सॉफ्टवेअर बनवून देतो आणि खरंच आहे असं एखादं सॉफ्टवेअर आम्ही तयार करायच्या विचारांमध्ये आहोत की तुम्हाला भविष्यामध्ये सीएससी सेंटरमध्ये पण जायची गरज नाही. तुम्ही मोबाईलमध्ये बसून मोबाईलच्या सॉफ्टवेअरमधून तुमचा व्याज परतावण्याचे सर्व कागदपत्र तुम्ही अपलोड करू शकता आणि ज्या वेळेला तो पैसा आला तर तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही पाहू शकता. तुमच्या मोबाईलच्या ॲपमध्ये महाराष्ट्रामध्ये कुठल्या बँकेने किती कर्ज दिलेलं आहे, कुठल्या सहकारी बँका या योजनेसाठी 12% व्याजाप्रमाणे त्या ठिकाणी कर्ज देतात याची माहिती त्या ठिकाणी जोडली जाणार आहे. तुम्ही जर एखाद्या जिल्ह्यामध्ये गेलात आणि तुम्हाला त्या जिल्ह्यामध्ये एखादी वस्तू विकत घ्यायची असेल आणि ती आपल्या मराठा लाभार्थ्यांची आहे का त्याची माहिती आम्हाला सॉफ्टवेअरमध्ये निर्माण करण्याचा कार्यक्रम आमचा चालू आहे. महाराष्ट्रामध्ये नवीन एखादा व्यवसाय करायचा असेल तर त्याला कसं डॉक्युमेंट जोडावं, त्याची कशी ट्रेनिंग घ्यावी याच्या प्रकारचं त्या सॉफ्टवेअरमध्ये इन्व्हॉल्वमेंट करायचं चालू आहे. म्हणजे जे मी मगाशी म्हटलं की माझ्या नेत्यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे की नरेंद्र पुढं काय तर आता पुढं महामंडळ अत्याधुनिक दिशेला आता चालणार आहे. कॉल सेंटर तयार करायचे आमचं मानस आहे. कारण मी पाहिलं की आमचा ग्रामीण भागाचा जो आमचा गरीब लाभार्थी आहे ना बऱ्यापैकी कळत नाही हो. कधी कधी त्याच्याकडे साधे मोबाईल असतात. या माझ्या सगळ्या प्रवासामध्ये एक लक्षात आलं की काही लाभार्थ्यांना हे माहीतच नव्हतं की तुम्हाला पेपर अपलोड करावे लागतात आणि 1 वर्ष झाले 2 वर्ष झाले त्यांनी कागदपत्रच अपलोड नाही केले आणि ते मला कुठल्या तरी कार्यक्रमाला भेटतात, कुठल्या तरी आमदारांकडनं फोन येतो किंवा पत्र येतात, अरे याला व्याज परतावाच नाही मिळाला. अरे म्हटलं असं होणारच नाही. आणि ज्या वेळेला मी माहिती घेतो त्यावेळेला माझ्या लक्षात येतं की अरे नाही कागदपत्रच अपलोड नाही केले. मग तो म्हणतो साहेब मला माहीतच नाही कागदपत्र अपलोड करावे लागतात. आम्ही काही ठिकाणी अशा लोकांनाही त्या ठिकाणी मदत केलेली आहे की ज्यांनी वेळेवर कागदपत्र जरी अपलोड केले नसले तरीही आम्ही त्यांना व्याज परतावण्याची योजनेचा आम्ही त्या ठिकाणी लाभ मिळवून दिलेला आहे. मंत्रालयामध्ये मी काही कामानिमित्त जात होतो त्यावेळेला मला 3 शेतकरी ट्रॅक्टरचे त्या ठिकाणी भेटायला आले आणि ते खूप असे नाराज होते काही निर्णय ट्रॅक्टर योजनेच्या विरोधात घेतल्यामुळे. परंतु त्यांची सामान्य शेतकरी कुटुंबातली ही शेतकरी मंडळी शेवटच्या टप्प्यामध्ये मला भेटायला आली होती आणि त्यांनी काही मला सूचना केल्या. ज्या सूचनेची मी संपूर्ण माहिती घेतल्यानंतर माझ्या एक लक्षात आलं की काही महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या व्यवस्थितपणे निर्णय न घेतल्यामुळे आमच्या शेतकऱ्यांचं लाभार्थ्यांचं नुकसान होत आहे. आम्ही महामंडळामध्ये बैठक घेतली, बोर्ड मीटिंगमध्ये विषय आणला आणि बोर्ड मीटिंगमध्ये विषय आणल्यानंतर त्या इंदापूरच्या 3 शेतकऱ्यांनी ज्यांनी माझ्याकडे काही मागणी केली होती त्याचं मी तपासणी केली आणि मला वाटलं नाही हा तर लाभार्थ्याला न्याय मिळालाच पाहिजे आणि मला त्या लाभार्थ्याला न्याय देण्यामध्ये यश आलं. आज अजून एक असंच प्रकरण आहे की आम्ही आमचे मागचे एमडी यांनी अचानकपणे निर्णय घेतला आणि तो निर्णय असा होता की आता आम्ही लाभार्थी ट्रॅक्टरची योजना बंद केलेली आहे. परंतु ज्यांनी प्रमाणपत्र काढलं होतं, ज्यांनी बँकेकडे अर्ज केलं होतं त्यांची तर मंजुरी झाली होती आणि ती मंजुरी झाल्यानंतर त्यांनी अचानकपणे हात वरती केला की आता या तारखेनंतर आम्ही तुम्हाला व्याज परतावा देणार नाही. असे 700-800 लोक आहेत यांच्यासाठी आमचं काम चालू आहे. लवकरच आम्ही ते महामंडळाच्या बैठकीमध्ये अधिकृतपणे ती नावं ठेवू आणि त्या गरीब मराठा लाभार्थ्यांनाही त्या ट्रॅक्टर योजनेअंतर्गत त्यांना 100% लाभ मिळेल ही मी पूर्णपणे खात्री देतो. ट्रॅक्टर योजना जी बंद होती ती ट्रॅक्टर योजना आम्ही सुरू केली. त्या ट्रॅक्टर योजनेमध्ये आतापर्यंत 2 कंपन्यांशी एमयू झालेला आहे. पुढच्या येणाऱ्या काही दिवसाच्या बोर्ड मीटिंगमध्ये आम्ही राहिलेल्या कंपन्यांच्या बरोबरही एमओयू करणार आहोत आणि त्या एमओयूच्या माध्यमातून सर्वच मराठा बांधवांना
त्या ठिकाणी उत्पादक असणाऱ्या कंपन्यांकडनं थेट त्या ठिकाणी सवलती मिळतील आणि सवलतीच्या दरावरती त्या असणाऱ्या मराठा समाजाच्या लाभार्थ्यांना आता ट्रॅक्टरी घेता येईल, वाहन कर्ज घेता येईल. खूप काम करायचंय मंडळी, खूप स्वप्न आहेत. अण्णासाहेबांनी मराठा चळवळीसाठी आपल्या आयुष्याचं बलिदान दिलं आणि खरं म्हणजे त्या महापुरुषाच्या पोटी मी जन्मलेलो आहे. माझे वडील आहेत ते. आणि मी महामंडळामध्ये काम करताना सामान्य माणसाला न्याय मिळावा याच्यासाठी मी बऱ्याचशा वेळेला कार्यरत असतो. माझी एकच इच्छा आहे आपल्या सगळ्या लाभार्थ्यांना की आपण जाणीवपूर्वक या योजनेचं काम त्या ठिकाणी करावं. बँकेकडनं अडचण आली तर काळजी करू नका. आम्ही लवकरच कॉल सेंटर अधिकृतपणे तयार करू. फक्त तुम्ही फोन करा. त्या फोनवरती तुमच्या असणाऱ्या कागदपत्राच्या माध्यमातून बँकेपर्यंत सूचना जातील. याचा आम्ही 100% प्रयत्न करू, एवढं मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आज या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ज्या अधिकारी वर्गाने या महामंडळामध्ये काम केलेलं आहे त्यांच्या नावाचा मी उल्लेख करतो, कारण 25 वर्ष झालेले आहेत. जरी माझा त्यांचा कधी परिचय नव्हता आणि तरी यांचा महामंडळाच्या योजनेअंतर्गत संबंध आलेला आहे. त्यांचं नाव घेणं आज मला क्रमप्राप्त आहे. ज्या वेळेला हे महामंडळ सुरुवात झाली त्यावेळेला व्यवस्थापकीय संचालक म्हणून आदरणीय पवार साहेब होते. त्याच्यानंतर काही काळासाठी हिरूरकर अधिकारी होते, तायडे साहेब होते. परत हिरूरकर साहेबांना संधी मिळाली, खरनारे साहेब होते. त्याच्यानंतर प्रमोदजी चव्हाण साहेब होते. आमचे संजय कापडणी साहेबही होते, जे आमचे माजी कामगार मंत्री हेमंत देशमुख साहेबांचे पीए होते, ते माझ्या परिचित होते. त्याच्यानंतर शिरसाट साहेब होते. त्याच्यानंतर SK फारुकी साहेब आपले संचालक, व्यवस्थापकीय संचालक होते. विजय कुमारजी गौतम साहेबांनी काही काळ IAS ऑफिसर यांनी काही काळ आपल्या महामंडळाला वेळ दिलेला आहे. विजयजी वाघमारे साहेबही आपल्या महामंडळावरती त्या ठिकाणी MD म्हणून होते. आपल्या सुचिता विखाने मॅडम हेही या ठिकाणी आपल्या कार्यखंडात होते. त्याच्यानंतर अनिल पाटील साहेबांचं मला या महामंडळामध्ये खूप साथ मिळाली. माझ्यासाठी महामंडळ हे नवीन होतं आणि प्रशासनामध्ये कसं काम करायचं याची मलाही कल्पना नव्हती. त्या काळामध्ये अनिल पाटील आपले कोल्हापूरचे यांनी मला साथ दिली आणि मी दौऱ्यावरती असायचो आणि प्रशासनाने ते येऊन स्वतःहून काम करायचं. खरंच मी त्यांचा ऋणी आहे, कारण प्रशासनामध्ये काम करताना अधिकाऱ्याची फार मोठी भूमिका असते आणि ती त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने निभावली. याच्यानंतर आपले नामदेवराव भोसले साहेबही MD म्हणून त्यांनी कार्यरत राहिलेले आहेत. आणि आता आपले मंगेशजी मोहिते साहेब IAS ऑफिसर हे आज महामंडळामध्ये काम करतात. विचारांमध्ये थोडं जरी अंतर असलं तरी त्यांचाही उद्दिष्ट मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातूनच आहे, याचं सांगायला मला आनंद वाटतो. आपल्या महामंडळाचे पहिले अध्यक्ष ज्यांचा मी पहिल्यांदा उल्लेख केला, स्वर्गीय किसनराव वरखिंडे, हे नांदेडचे आणि अखिल भारतीय मराठा महासंघाचे ते त्या काळात अध्यक्ष होते. मनोहर जोशी साहेबांनी एका कार्यक्रमानिमित्त, अण्णासाहेबांच्या जयंतीनिमित्त त्यांनी त्यांची नावाची घोषणा केली आणि म्हणून स्वर्गीय किसनराव वरखिंडेंनी त्या ठिकाणी खूप मन लावून त्या ठिकाणी काम केलं होतं. सांगलीचे आपले आजचे खासदार आणि त्यावेळेला काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय संजय पाटील त्या ठिकाणी चेअरमन म्हणून त्या ठिकाणी कार्यरत होते. त्यांच्याकडे राज्यमंत्री पदाचा दर्जा त्या ठिकाणी दिला जात होता. मला वाटतं ॲडव्होकेट गणेशजी पाटील लातूरचे हे त्या ठिकाणी महामंडळावरती चेअरमन म्हणून त्या ठिकाणी कार्यरत होते. ते काँग्रेस पक्षाचे होते. आणि यानंतर मला 2018ला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला महामंडळाचा अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी संधी दिली. महाविकास आघाडीच्या कालखंडामध्ये मी आदरणीय देवेंद्रजींच्या विचाराचा असल्यामुळे मला त्यावेळेला त्या ठिकाणी संधी मिळाली नाही. संचालक मंडळ बरखास्त केलं आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी आणि म्हणून मला जास्त काही काम करता आलं नाही. परंतु एक अभिमानाने सांगतो की मराठा स्वतः म्हणणारा मुख्यमंत्री ज्या वेळेला खुर्चीवर बसतो आणि नेता ज्या वेळेला आपल्या सरकारमध्ये असतो, म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी एका मेळाव्याच्या माध्यमातून वडिलांच्या जयंती निमित्ताने मुख्यमंत्र्यांना विनंती केली की नरेंद्रला संधी देण्यात यावी आणि त्या संधीच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी होकार दिला. म्हणजे आजच्या सरकारमध्ये पहिलं कुठलं महामंडळ असेल तर ते अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ होतं. त्या महामंडळाची माझी नियुक्ती झाली. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचाही आभार मानतो
आणि माझे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचाही मी आभार मानतो. आपल्या महामंडळामध्ये या अगोदर कधीही उपाध्यक्षपद नव्हतं, परंतु पहिल्या टप्प्यामध्ये मी कार्यरत असताना माझ्या सोबतीला कोल्हापूरचे सुपुत्र शिवसेनेचे संजय पवार हे त्या ठिकाणी उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. हे अशा मी सर्व जे आमचे MD साहेबांचाही आभार मानतो, सर्वांचा. जे कोणी चेअरमन आजपर्यंत कार्यरत होतं त्या चेअरमनांचाही आभार मानतो. जे कोणी माझे उपाध्यक्ष म्हणून माझ्या सोबतीला काम केलं त्यांचाही मी आभार मानतो. महामंडळामध्ये आजपर्यंत साधारण 100-125 लोक आज DCOs म्हणून काम करतात. आज ते प्रत्यक्षामध्ये लोकांपर्यंत प्रश्न सोडवण्याचं कार्यरत असतं. त्यांच्याकडनंही कधीतरी कमी जास्त होत असतं, पण काय काळजी करत जाऊ नका. मी अवेलेबल आहेच तुमच्या प्रत्येक विषयावरती. त्यांचंही फार मोठं योगदान या महामंडळामध्ये आहे. कारण ज्या वेळेला एखाद्या लाभार्थ्याची अडचण येते त्यावेळेला ती व्यक्ती त्या लोकांना भेटून त्या ठिकाणी बोलत असे. आणि म्हणून या सगळ्या विषयाला आभार मानत असताना नवीन संकल्पनामध्ये नवी मुंबईमध्ये 5 एकर जमिनीची मागणी आपण राज्याच्या मुख्यमंत्र्यांना केलेली आहे. आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की महामंडळाचं स्वतःचं मोठं कार्यालय, एक प्रशिक्षण कार्यालय, एक स्वतःचं कॉल सेंटर आणि अत्याधुनिक पद्धतीनं आम्हाला ग्रामीण भागाच्या शेतकरी लाभार्थ्यांना जोडता येईल अशा प्रकारची साधनं जर आम्हाला उपलब्ध करून द्यायची असेल तर त्याला स्वतःची जागा लागते. आणि ती दुर्भाग्याने आज आमची जी आहे ती फार कमी आहे. तर मला वाटतं या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी नक्कीच लक्ष घालतील आणि ती 5 एकरची जमीन आम्हाला ताबडतोब देतील आणि त्याचं भूमिपूजन होईल. खरं म्हणजे आज माझी अपेक्षा होती की मुख्यमंत्र्यांनी याच्या अगोदर जमीन निश्चित करून आज त्या भूमिपूजनाचा कार्यक्रम घेतला पाहिजे होता. परंतु तुम्हाला कल्पना आहे की राज्याचे मुख्यमंत्री खूप व्यस्त आहेत, खूप बिझी आहे. ते सातारचे आहेत, पण कधी कधी माझी त्यांची भेट होता होता मला 10-15 दिवस उजाडतात. कारण त्यांच्या प्रायोरिटीज फार वेगवेगळ्या पद्धतीच्या आहेत. त्याच्यामध्ये आज या महामंडळाची प्रायोरिटी दिसताना मला दिसत नाही. माझे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनाही मी अशाच प्रकारे त्यांना सांगत असते की साहेब आपण पुढाकार घ्या. आपण मुख्यमंत्री असताना या महामंडळाला खूप न्याय मिळालेला आहे आणि आपणही मुख्यमंत्र्यांना त्याला जाणीव करून द्यावी. कारण देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांच्या संकल्पनेतून आपण मुख्यमंत्री असताना या योजनेची सगळा चेहरामोहरा बदलला आणि त्याचं यश आता मिळालेलं आहे. खरं म्हणजे आजच्या या चांगल्या दिवसाला राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एक विशेष कार्यक्रम घेऊ शकले असते आणि महाराष्ट्रातले जेवढे आमचे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमधून प्रत्येक जिल्ह्यातल्या 3 किंवा 4 लोकांना तरी मुंबईमध्ये बोलून त्यांचा आदर सत्कार करता आला असता. परंतु असो, मुख्यमंत्री म्हणा, 2 उपमुख्यमंत्री म्हणा, हे व्यस्त कार्यक्रमामधून त्यांना वेळ देता येत नाही. हे असं मला बोलावं लागतं, पण हरकत नाही. आपण आपल्या स्तरावरती कार्यक्रम घेऊ. आपण छोटी माणसं आहोत, आपल्याला काम करायला खूप संधी आहे. यदा कदाचित आपण प्रचार आणि प्रसारमध्ये फार कमी पडतो. आणि मी जरी भारतीय जनता पक्षाचा जरी असलो तरी काम करताना मी सर्व पक्षातले असणाऱ्या मराठा समाजाच्या लोकांना घेऊन चालत असताना यदा कदाचित त्याचमुळे मला योग्य प्रतिसाद मिळत नाही. पण असो, आपण काळजी करायची नाही. माझे नेते आदरणीय फडणवीस साहेब एक ब्रीदवाक्य वापरत असतात की जोपर्यंत एखादा विकास शेवटच्या घटकापर्यंत पोचत नाही तोपर्यंत विकास झालेला हा आपण मान्य करू शकत नाही. त्याच्यामुळे आपली योजना गाव आणि शेवटची वाडी ही जोपर्यंत पोचणार नाही तोपर्यंत खरा लाभार्थी समाजामध्ये उभा राहणार नाही. मी सर्व लाभार्थ्यांना शुभेच्छा देत असताना आपण कर्ज घेतलेले आणि आपण कर्ज फेडता महामंडळाकडने जरी काही त्रुटी असतील तर ते आम्ही वेळेवर दूर करत आहोत. पण आपण राज्यामध्ये एक नवीन मराठा उभा करू, जो मराठा या ठिकाणी उद्योजक झालेला दिसेल, जो मराठा इतरांना व्यवसायाच्या निमित्ताने व्यवसाय निर्माण करून देऊन त्यांना रोजगार देणारा असेल, जो मराठा 1 लाख मराठा मोर्चामध्ये सामील होऊन 1 लाख मराठा उद्योजक म्हणून या ठिकाणी गर्वाने सांगेल, असा नवीन मराठा तरुण, असा नवीन उद्योजक महाराष्ट्रामध्ये घडवण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू. आपण सर्वजण या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून माझ्याशी जोडले गेलेला आपण सर्वांचा मी आभार मानतो. आणि परत एकदा आपण सर्वांनी पुढच्या येणाऱ्या काही वर्षामध्ये हा 70,000चा टप्पा 1 लाखापर्यंत जोडावा आणि तो जोडल्यानंतर मग पहा
आपण कुठोच्या कुठे एका चांगल्या स्तरावरती हे महामंडळ घेऊन जाऊ. आधुनिक पद्धतीचं हे महामंडळ, याचा उल्लेख देशाचे पंतप्रधान कधीतरी करतील की त्यांच्या लक्षात येईल की असं एखादं महामंडळ आहे राज्य आणि केंद्र सरकारचं की ज्या महामंडळामध्ये अकाउंट NPA नाही आहेत, ज्या महामंडळामध्ये बँकेमधून घेतलेलं कर्ज वेळेवर फेडलं जातं आणि त्याचं व्याज महामंडळ त्यांना वेळेवर देतं. आपली पाठ कुणीतरी थोपटणारा माणूस, नेता दिल्लीवरून नक्की येईल आणि गर्वाने ती पाठ तुमची थोपटली जाईल. मी जरी असलो तर खरी योजनेचे लाभार्थी आपण आहात. मी तुमचं अभिनंदन करतो. आणि आजचं जे आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून जो काही फेसबुक लाईव्ह केलेला आहे, त्या लाईव्हला मी अल्पविराम देतो. स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटलांनी, माझ्या वडिलांनी जो त्याग समाजासाठी केलेला आहे, कामगार चळवळीसाठी केलेला आहे, तो कधी व्यर्थ जाणार नाही. कधीतरी त्यांचा केलेला त्याग स्वर्गीय विनायकराव मेटे साहेबांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो, स्वर्गीय शशिकांतजी पवार साहेबांच्या माध्यमातून पाहायला मिळतो, लातूरचे मराठवाड्याचे सुपुत्र प्राध्यापक स्वर्गीय देवीदास वडजे सरांच्या माध्यमातून पाहायला मिळतो, तरी कधीतरी अण्णासाहेब जावळेंच्या माध्यमातून पाहायला मिळतो, तर आज मनोज जरांगेंसारखा एक तरुण नेत्याच्या माध्यमातूनही पाहायला मिळतो. असे कित्येक नेते महाराष्ट्रामध्ये एकत्र येतील आणि मराठा समाजाला न्याय मिळवून देतील. आणि माझा जे कार्य आहे ते कार्य मराठा उद्योजक पर्यंतच सीमित न राहता हे अजून त्या ठिकाणी वाढवलं जाईल, एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक मराठा, 1 लाख मराठा उद्योजक. धन्यवाद.